हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्स चा चॅप्टर नंबर 6 अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स सुरू केलेला आहे. हा चॅप्टर सुद्धा पार्ट्स मध्ये मी डिस्कस करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 प्लांट टिश्यूज बद्दल बघणार आहोत. त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स, टिप्स आणि ट्रिक्स, त्याचबरोबर एनसीईआरटी बुक मधले मार्किंग सुद्धा आपण बघणार आहोत. सो सुरू करूया. सो प्लांट टिश्यूचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. सर्वात पहिले मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे मार्किंग्स इथे दाखवलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि आता आपण बघूया की प्लांट टिश्यूज हे मेनली कुठल्या वेगवेगळ्या टाइप्समध्ये डिवाइड केलेले असतात. तर प्लांट टिश्यूज हे बेसिकली 2 टाइप्समध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरं म्हणजे परमनंट टिश्यूज. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे विच हॅव एबिलिटी टू डिवाइड थ्रू आउट देअर लाईफ, आणि ते डिवाइड केलेले असतात ओरिजिन आणि पोझिशन या बेसिसवर अजून 2 प्रकारांमध्ये. ओरिजिन नुसार मेरिस्टेमॅटिक टिश्यूज हे 3 मेन प्रकारमध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे प्रो मेरिस्टेम, दुसरं म्हणजे प्रायमरी मेरिस्टेम आणि तिसरं म्हणजे सेकंडरी मेरिस्टेम. आणि पोझिशन नुसार मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे पोझिशन ऑफ दिस मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन द प्लांट, त्याच्यानुसार हे अगेन 3 वेगळ्या प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे अपायकल मेरिस्टेम, दुसरं म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि तिसरं म्हणजे लॅटरल मेरिस्टेम. परमनंट टिश्यूज जर आपण कन्सिडर केले तर परमनंट टिश्यूज म्हणजे दोज विच हॅव लॉस्ट देअर एबिलिटी टू डिवाइड, आणि हे 2 प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात, सिंपल आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. सिंपल मध्ये सुद्धा 3 मेन सबटाइप्स आहेत. एक म्हणजे पॅरेन्कायमा, दुसरं आहे कॉलेन्कायमा आणि तिसरं म्हणजे स्क्लेरेन्कायमा. आणि कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा 2 मेन प्रकार असतात, ते म्हणजे एक्झायलम आणि फ्लोएम. एक्झायलम हेल्प्स इन कंडक्शन ऑफ वॉटर, फ्लोएम हेल्प्स इन कंडक्शन ऑफ फूड. एक्झायलम मध्ये 4 वेगळे प्रकारचे सेल्स आपल्याला सापडतात. ते असतात ट्रॅकाइड्स, त्याच्यानंतर असतात एक्झायलम वेसल्स, त्याच्यानंतर आहे एक्झायलम फायबर्स आणि मग एक्झायलम पॅरेन्कायमा. तसंच फ्लोएम मध्ये सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम फायबर्स आणि फ्लोएम पॅरेन्कायमा असे 4 प्रकारचे वेगळे सेल्स प्रेझेंट असतात. या सगळ्याचे डिटेल्स आपण आता बघूया. सुरुवात करूया ते म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे पोझिशननुसार 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात, अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. त्याच्यापैकी अपायकल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम हे प्रायमरी टाइप ऑफ मेरिस्टेम आहेत आणि लॅटरल मेरिस्टेम हा सेकंडरी टाइप ऑफ मेरिस्टेम आहे. हे अपायकल मेरिस्टेम मेनली टिप्स ऑफ रूट आणि शूट आपल्याला दिसून येतात. इंटरकॅलरी मेरिस्टेम हे जनरली ग्रासेसमध्ये मिळतात, ग्रासेसमध्ये प्रेझेंट असतात. आणि लॅटरल मेरिस्टेम हे जनरली कॅम्बियम किंवा व्हॅस्क्युलर बंडलमध्ये आपल्याला दिसून येतं ॲज अ सेकंडरी ग्रोथ म्हणून. इथे वरती डायग्राम जी आहे ती जर तुम्ही बघितली तर ही आहे शूट आणि रूटची. त्यांचे अपेक्सला जे मेरिस्टेम प्रेझेंट आहे ते आहे अपायकल मेरिस्टेम. आणि हे जे मेरिस्टेम्स असतात दे आर लिव्हिंग टिश्यूज, दे आर लिव्हिंग सेल्स आणि दे हॅव कॅपॅसिटी टू डिवाइड थ्रू आउट देअर लाईफ. पुढे परमनंट टिश्यूचे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता आणि याचे काही डिटेल्स आहेत ते आता आपण बघूया. या परमनंट टिश्यूमध्ये जसं की आपण मगाशी बघितलं की सिंपल आणि कॉम्प्लेक्स असे 2 प्रकारचे टिश्यूज असतात. त्याच्यापैकी सिंपल परमनंट टिश्यूज इन प्लांट्स आपण बघूया, त्याचे डिटेल्स बघूया. हे सिंपल परमनंट टिश्यूज मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात किंवा 3 प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात, पॅरेन्कायमा, कॉलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. सो आधी आपण यांचे फीचर्स आणि फंक्शन्स बघून घेऊया आणि मग डायग्रामनुसार त्यांचा डिफरन्स डिस्कस करू शकतो. पॅरेन्कायमा टिश्यूज जे आहेत दे आर मेनली अबंडंटली प्रेझेंट इन प्लांट. मेजॉरिटी ऑफ द प्लांट पार्टमध्ये हे आपल्याला दिसून येतात आणि मेजर कंपोनंट आहेत प्लांटचा. त्याच्यानंतर दे आर आयसोडायमेट्रिक. त्यांचं जे सेलचा डायमीटर असतो हा इक्वल असतो किंवा सिमिलर असतो, इव्हन असतो. पॅरेन्कायमा वेगवेगळ्या शेप्समध्ये डिपेंडिंग अपॉन पोझिशन आपल्याला वेगवेगळ्या शेप्समध्ये दिसतात आणि त्यांची जी सेल वॉल आहे ती मेडअप ऑफ सेल्युलोज असते आणि इट इज अ थिन सेल वॉल. नंतर ह्या पॅरेन्कायमाटा सेल्समध्ये स्मॉल इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असतात. ज्या इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणजे 2 सेलच्या मध्ये प्रेझेंट असलेली स्पेस.
पॅरेनकायमाचे फंक्शन्स आपण बघायला गेलो तर सर्वात पहिलं म्हणजे जर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल तर फोटोसिंथेसिस परफॉर्म करणं, आणि अशा पॅरेनकायमाला क्लोरेनकायमा असं म्हणतात. आणि दुसरं मेन फंक्शन आहे ते म्हणजे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. कुठल्याही प्लांटच्या पार्टमध्ये स्टोरेज ऑफ फूड मटेरियलचं काम हे मेनली पॅरेनकायमा करतो, ॲज वेल ॲज सिक्रिशनचं काम पण पॅरेनकायमा करतो. कॉलेनकायमामध्ये बघायला गेलो तर हे कॉलेनकायमा मेनली लेयर्समध्ये प्रेझेंट असतात, सिंगल लेयर नसतो, मेनी लेयर्समध्ये प्रेझेंट असतात. आणि कॉलेनकायमा सुद्धा व्हेरियस शेप्समध्ये आढळून येतात, जसं की स्पेरिकल, ओव्हल, एलॉंगेटेड, नॅरो अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ह्या कॉलेनकायमामध्ये ज्या इंटरसेल्युलर स्पेसेस असतात त्या ॲब्सेंट असतात. देर आर नो इंटरसेल्युलर स्पेसेस. त्यानंतर आपण बघायला गेलो तर ही जी कॉलेनकायमाची वॉल असते ही थिकंड ॲट कॉर्नर्स असते, म्हणजे अनइव्हनली थिकंड असते, आयसोडायमेट्रिक नसते. आणि याच्यामध्ये डिपॉझिशन कशाचं होतं तर सेल्युलोज, त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन अशा वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं डिपॉझिशन या कॉलेनकायमॅटस सेल्सच्या वॉलमध्ये होतं. आणि फंक्शन्स जी आहेत कॉलेनकायमाची, तर सर्वात मेजर फंक्शन आहे कॉलेनकायमाचं ते म्हणजे प्रोव्हाइडिंग मेकॅनिकल सपोर्ट टू द यंग स्टेम्स ॲज वेल ॲज लीफचा जो पेटिओल असतो, ज्याला आपण लीफ स्टॉक असं म्हणतो, या लीफ स्टॉकला सुद्धा मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम कॉलेनकायमा करतो. आणि स्क्लेरेनकायमा जर बघायला गेलो तर स्क्लेरेनकायमा आर जनरली लॉंग नॅरो स्ट्रक्चर्स असतात ते, आणि जनरली दे हॅव अ थिक लिग्निफाईड वॉल, इंटरनली थिक लिग्निफाईड वॉल प्रेझेंट असते. आणि मेजॉरिटी ऑफ द स्क्लेरेनकायमा आर डेड टिश्यूज, किंवा जे सेल्स असतात स्क्लेरेनकायमामध्ये ते युज्युअली डेड असतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यूक्लियस किंवा प्रोटोप्लाझम प्रेझेंट नसतं. हे स्क्लेरेनकायमा पुन्हा 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असतात, ते म्हणजे स्क्लेरेनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्स. सो ह्या स्क्लेरेनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्सचं जे काही फीचर्स आहेत ते आपण सेपरेटली बघूया. आता तुम्ही इथे बघा की सायटोप्लाझम इज प्रेझेंट इन पॅरेनकायमा. पॅरेनकायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस अगदी छोट्या आहेत आणि कॉलेनकायमामध्ये त्या ॲब्सेंट आहेत. स्क्लेरेनकायमामध्ये सुद्धा इंटरसेल्युलर स्पेसेस जास्त प्रेझेंट नाहीयेत, पण दे हॅव थिक लिग्निफाईड वॉल आणि दे हॅव अ नॅरो ल्युमेन, ओके, नॅरो कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, आणि ते युज्युअली डेड असतात. पुढे बघूया. पुढे स्क्लेरेनकायमाचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे स्क्लेरेनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्स यांचे काय फीचर्स आहेत ते बघून घेऊया. इथे स्क्लेरेनकायमा फायबर्स जे असतात त्यांची जी वॉल आहे ती थिक असते, म्हणजे दे आर थिक वॉल्ड बेसिक. ते एलॉंगेटेड स्ट्रक्चर्स असतात, ॲज वेल ॲज त्यांच्या एपेक्सला किंवा त्यांच्या एंड्सला दे आर पॉइंटेड स्ट्रक्चर्स. दे आर पॉइंटेड आणि दे मेनली अकर इन ग्रुप्स. सो स्क्लेरेनकायमा फायबर्स हे सिंगल सेल म्हणून प्रेझेंट नसतात, तर ते ग्रुप्समध्ये प्रेझेंट असतात. वेअर ॲज स्क्लेराइड्सचे स्पेशल फीचर्स आपण जर बघायला गेलो तर स्क्लेराइड्स हे बेसिकली स्पेरिकल किंवा ओव्हल किंवा सिलेंड्रिकल अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये दिसून येतात. त्याचबरोबर हे जे स्क्लेराइड्स आहेत दे आर हायली थिकंड स्ट्रक्चर्स असतात, ॲज वेल ॲज त्यांचं जी ल्युमेन असते, सेंट्रल कॅव्हिटी असते, ती खूप नॅरो असते, खूप छोटी कॅव्हिटी प्रेझेंट असते. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फ्रूट वॉल जी असते किंवा नट्सचा जो शेल असतो त्याच्यामध्ये हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर पल्प ऑफ ग्वावा, त्याच्यानंतर पल्प ऑफ सपोता, ॲज वेल ॲज पल्प ऑफ पेअर, याच्यामध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. म्हणूनच ही जी फळं आहेत ही फळं खूप जास्त फायबर्स आपल्याला देतात आणि इट इज व्हेरी गुड फॉर ह्युमन बॉडी असं म्हणतात. त्याचबरोबर लेग्युमिनस सीड्स जी असतात किंवा लेग्युम्स असतात त्यांच्या सीड कोटमध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. आणि लीव्स ऑफ टी ट्री यांच्यामध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. आणि मेन फंक्शन काय आहे स्क्लेरेनकायमाचं तर ते म्हणजे प्रोव्हाइडिंग मेकॅनिकल सपोर्ट.